धाराशिव लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। अजित पवार गटामध्ये मोठ्या नेत्याचा प्रवेश करून उमेदवारी देण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील, अर्चना पाटलांचं नाव चर्चेत आहे। विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र त्यांची 4 वर्ष टर्म शिल्लक आहे। संतोष जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संतोष, धाराशिव लोकसभा उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत चर्चा करणार आहेत। राष्ट्रवादीकडे ही जागा गेलेली आहे, मात्र राष्ट्रवादीकडे तितका सक्षम उमेदवार नसल्यामुळे पक्ष संभ्रमात आहे। त्याचबरोबर विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र त्यांची 4 वर्षाची टर्म शिल्लक असल्यामुळे पक्ष जो आहे तो दुसऱ्या पर्यायी उमेदवाराच्या कारकिर्दीचा प्रयत्न सुरू आहे। आणि त्याचवेळी ऐनवेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये एखादा मोठा नेता पक्षवाढीसाठी प्रवेश करून त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील कदाचित ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। धन्यवाद संतोष, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।